मॅच इज ऑन. प्रसाद पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. फटका चांगला आहे. विनायक थोडं सेन्सिबल अप्रोचने बॅटिंग करतो. डीप मध्ये फिल्डर चिकूला तुम्ही तिकडे पाहतात. चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय चिकूच्या मधून. चिकू चांगली गोलंदाजी देखील करतायत. त्याच वेळेला आपण पाहतो एक चांगले फिल्डर म्हणून देखील या संघामध्ये फ्रेंडशिप 11 मोहपाडा आणि त्याच वेळेला त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पिंपळलीवाडी या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील अंतिम लढत मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल ऑन साइडला. अनिलचा हा स्ट्रोक दमदार होता पण फिल्डरला मान्य नव्हतं. त्याने सुंदर झेल टिपलाय आणि अनिलला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर लकी येतो मैदानामध्ये. लकी आपल्या संघासाठी लकी ठरेल का हे पाहायचं आहे. कारण प्रसादच्या खात्यामध्ये एक सफलता आपण पाहतोय. 1-1 दोन गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक संपादित केले. ते मात्र एकमेकांच्या समोर असतील. आता या मॅच मध्ये एका बाजूला अनिल आहे, दुसऱ्या बाजूला विकी आहे. दोघांनी हॅट्रिक संपादित केलेली आहे. पण आता सध्या प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आणि नवीन बॅटर लकी येत आहेत. नो लुक खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन मिळतीये. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. राजेश आमच्या सोबत आहेत सध्या, त्यामुळे भरपूर काही गोष्टी कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील घडत आहेत. पण मला वाटतं सेकंड इनिंगमध्ये मजा जेव्हा राहुल चव्हाण बदलापूर मानकेवली सामोरच्या कक्षामध्ये असतील आणि त्यांच्यासोबत राजेश असतील तेव्हा ते भरपूर आठवण काढतात सध्या राहुल चव्हाण यांची. आणि दरम्यान विकेट देखील मिळते आहे. गोलंदाजाला यश मिळतंय. प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये जेव्हा इम्पॉर्टंट स्पेल हाताळला होता तो मला वाटतं विकीनं, आणि आता इम्पॉर्टंट स्पेल पहिल्याच ओव्हरमधला प्रसादचा जबरदस्त राहिला आहे आणि ज्यामध्ये त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट देखील आहे. फक्त 2 रन खर्च केलाय. 4 बॉल हाताळले आहेत. 2 to go. लकी सध्या अनलकी झालाय. अक्षय नवीन बॅटर मैदानामध्ये. फार चांगली स्पर्धा आहे. अगदी आपण पाहिलं तर फार कमी प्रवेश फी असताना यूट्यूब लाईव्ह आणि त्याच वेळेला इतकं सुंदर मैदान, जबरदस्त आयोजन, कमी प्रवेश फी आणि जबरदस्त स्पर्धा. वरून इन्फ्रा ट्रॉफी, महाराजादी रॉयल रिसॉर्ट, कहीं पर निगाह कहीं पर निशाणा. जणू काही हा फटका आपण तसा पाहिला आणि 2 धावा तिकडे लेग बाईकच्या स्वरूपात. खरं तर ऑनसाईडला लॉफ करायचा होता पण शरीरावरती आदळल्याच्या नंतर डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. तिकडे 2 मिळाला. धावसंख्या 4. अत्यंत सुंदर गोलंदाजी सध्या प्रसादची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. बॉडी लाईनला हिट झालाय जोरदार. या बॉलवरती कोणती रन घेण्याची इच्छा नाहीये विनायकची देखील, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 4 धावा धावफलकावरती. 4 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम गावदेवी पिंपळलीवाडी.
वेगवान कोलट टाकण्याचा प्रयत्न, यॉक केलंय, ब्लॉक केलं बॅटरला. हो हो हो, टप्पा तर उडला होता. एका क्षणासाठी जर मागे प्रसाद आला असता तर 4 मिळाले असते कदाचित. बाल बाल बचे. लास्ट मुवमेंटला त्याने हात टाकला, बॉलला अडवलं. यावेळेस मात्र आपण पाहतो हलक्या त्याने खेळला गेला फटका. 1 रन मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न, पंचाचा इशारा, नो बॉल. वेस्ट आहे, ओ द वेस्ट कमरेच्या वर नो बॉल आढळलाय आणि तिकडे लगेचच पंचाने दंडित केलंय. ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादित केली त्याच्याकडून मात्र चूक होती आणि विकेटच्या माध्यमातून नो बॉल आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये जरूर राहिला आहे, भरपूर दूर आहे. चिकू पण येऊन जज करण्याचा प्रयत्न करते. कॅच पकडली जरी असती तरी नुकसान कोणतेही झालं नसतं, कारण फ्री हिट बॉल होता. विनायकला स्ट्राईक हवी आहे, त्यासाठी तो देखील धडपडतोय आणि जशी त्याला स्ट्राईक मिळेल तसं देखील तो तुटून पडण्याचा प्रयत्न जरूर करेल. राजेश मला माहिती आहे धावा झाल्या त्या 8. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. 3 षटकांची ही लढत आहे, त्यामुळे 3 ओव्हरमध्ये कुठे ना कुठे मी म्हणेन की 30च्या आसपास तरी धावा बनायला हव्या. तेव्हा जाऊन कुठे एक चांगला सामना पाहायला मिळेल, कारण बॉलिंग अटॅक टाईट आहे दुसऱ्या बाजूने देखील, त्यामुळे मॅच टफ फाईट आहे. फक्त 1 रन इकडे आपण पाहतोय प्राप्त केली जाईल पुन्हा. दोन्ही बाजूला गोलंदाजी जबरदस्त आहे. एका बाजूला आपण पाहिलं विकी, दुसऱ्या बाजूला अनिल, एका बाजूला प्रसाद आहे, दुसऱ्या बाजूला विनायक आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी टफ बॉलिंग अटॅक आहे. म्हणून कुठे ना कुठे आता या मॅचमध्ये फलंदाजांची मोठी परीक्षा असेल. पण जर का 30 जर बनल्या नाही तर मात्र पूर्णपणे फ्रेंडशिप इलेव्हन मोपाडा संघ हावी होऊ शकतो या बॅटलमध्ये, कारण बॅटिंग अटॅक इकडे स्ट्रॉंग आहे थोडा. खाली राहिल्याचं सबमरीन डिलिव्हरी, बाउन्स मिळाला नाही जेवढा एक्सपेक्टेड होता बॅटर विनायकला, त्याचा भरपूर खाली राहिल्याचं डॉट बॉल. 2 to go. बॅकफुटला जात असताना स्कॉर द विकेट कट करायचा होता. स्ट्रेट टू द विकेट किपर, थेट बॉल निघाला विकेट किपर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट 9 झालेले आहेत फक्त धावफलकावरती आता, त्यामुळे या मॅचवरती कंट्रोल बनवला पूर्णपणे मी म्हणेन फ्रेंडशिप मोपाडा संघाने. बॉलिंग अटॅक भन्नाट आहे. मी उल्लेख केला दोन्ही संघांकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. हो हो, शॉर्ट पुल, चेंडू मिड विकेट बाहेर, गोल, 6 दोनच्या समाप्तीने तर धावा दाफलकावरती आपण पाहतो एकंदरीत 15 लागलेल्या आहेत. कुठे ना कुठे या शेवटच्या षटकामध्ये आता इथून 10 ते 12 किंवा 15 धावा या भरपूर महत्वाच्या असतील. चला विकी, इतका वेळ लागायला नको शेवटच्या ओव्हरसाठी. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. मला वाटतं चिकू येत आहेत, स्वतःहून जबाबदारी ती स्वीकारतायत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये ढिकी देखील तिकडे काहीतरी चर्चा करतात. मला वाटतं चिकूवरती विशेष प्रेम राहिले त्यांचं देखील. Timing down the ball fielder, स्वतः विकेट कीपर. ओ व्हाट अ जजमेंट, व्हाट अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल टिपल्या मैदानामध्ये. स्वतः यष्टीरक्षक इतक्या मोठ्या वेगानं धावत गेले, बॉल खाली पोहोचल्या आणि तदनंतर प्रॉपर जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं
आणि सुंदररित्या हा झेल संपादित करत असताना विकेटचं पतन होतंय. फलंदाजाला फक्त एक करायचं होतं की सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करायची होती. विनायक स्ट्राईकवर असता कदाचित, तर मात्र इथून एकात दोन मोठे फटके अजून येतील. पण मॉडर्न डे क्रिकेट आहे, प्रत्येकाला चौकार षटकारच ठोकायचे आहेत. सेन्सिबल क्रिकेट भरपूर कमी झालंय. धीरज स्ट्रायकर एंडवरती येत आहेत, नवीन बॅटर. चिकू थांबतायत थोडे, मला वाटतंय रिदम मध्ये थोडा अडथळा आलाय. डीके यांचे खरं तर मला वाटतंय अत्यंत जवळचे मित्र आहेत, स्माइल करतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. हो, यावेळेस स्ट्राईक झालाय बॉल. विनायक एकच रन घेईल कारण त्याला स्ट्राईक असणं हे गरजेचं आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय आणि येणाऱ्या 4 मध्ये जर का 2 मोठे फटके आले नाही तर मॅच कठीण होऊन जाईल सेकंड इनिंग मध्ये. मी म्हणेन पिंपोळीवाडी संघाच्या गोलंदाजांसाठी. हो हो हो, व्हॉट अ शॉट. पण फिल्डिंग त्याहून दमदार. काय फटका खेळला होता विनायकने, पण त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 मला वाटते झाल्या असत्या पण रिस्क घेतली नाहीये विनायकने. कोणतीही धाव नाही, 0 धावा. डॉट बॉल. जबरदस्त शॉट होता, बरोबर अगदी फ्लॅट शॉट होता. फिल्डरने तिकडे बॉल अडवलंय. थोडा खाली लागला मला वाटतं, बॅटच्या प्रॉपर स्ट्रोक वरती बॉल आला नाही. बॅट, चला बॅट द्या लगेच. सोडून दिलाय, वेल लेफ्ट. पंचांचा इशारा आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा डीके सरांचा इशारा आला अतिरिक्त धावेचा. राजेश आणि डीके अगदी आपण पाहिले तर काही इशाऱ्यांमध्ये गोष्टी सुरू आहेत. धावा 17 झालेल्या आहेत. ओ हो, उचलून फेकून दिला. इट्स अ पिकअप शॉट, ट्रेडमार्क शॉट विनायकचा आपल्याला पाहायला मिळाला. आउट ऑफ द पाक्सा. तेवीस झाल्यात. विनायकला अजून एक असा फटका शोधायचा आहे. येणाऱ्या 2 मध्ये एक जरी असा लागला तरी देखील सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग अटॅक इतका टाईट आहे की मॅच टफ फाईट आहे. त्यामुळे मजा येईल मॅच बघायला जर या 2 मध्ये एक मोठा फटका लागला तर. बॉल तयार पुन्हा एकदा. चिकू बॉलिंग मार्कवर समोर. विनायक सारखं मोठं आव्हान. शॉट ऑफ लेंथ, मैदानाच्या बाहेर. 2 मध्ये 1 मारायचा होता, 1 आलाय. 29 आल्यात आणि पुढे मिळतील मी म्हणेन त्या बोनस असतील, कारण 30चं तर टार्गेट सेट करायचंच होतं, ते तर सेट झालं. तर या बॉलवरती ज्या येतील त्या बोनस असतील. त्या धावांचा वापर सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांना करून घ्यायला हवा. चांगला शॉट. जबरदस्त हिट. शेवटचा बॉल बॉडी लाईन मध्ये आदळलाय. 2 मिळू शकतात पण वेगाने धावावं लागेल त्यासाठी. 1 पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 देखील पूर्ण केल्या जात आहेत.
तिसरीचा प्रयत्न चालू केलाय आणि बघता बघता मला वाटतं इकडे 3 धावा देखील होतात का पूर्ण. हो, पंच डीके सर, इशारा काय असेल, लेग बायच्या स्वरूपात या तब्बल 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि एक चांगली आणि फायटिंग टोटल स्कोरबोर्ड वरती उभी राहिली. 32 झालेल्या आहेत. 11च्या सरासरीने 33 करायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचा टर्न आमचा राहुल चव्हाण सर. धन्यवाद. संपूर्ण शाहूराजे मित्रमंडळ आपलं देखील आभार आहे. पुन्हा एकदा उद्या या स्पर्धेच्या वतीने मी जरूर जोडला जाईन, पण आता पुन्हा एकदा पुढच्या 18 बॉल 33 काय घडतंय याचं धावतं ऐकण्यासाठी बदलापूरची मुलूक मैदानी तोफ आणि बदलापूर मानकिवलीचे नामवंत लोकप्रिय समालोचक, बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांचा आवाज उत्तरार्धामध्ये. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय वरुण इम्प्रा ट्रॉफी ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. द महाराजा रॉयल रिसॉर्ट, तुकारामजी म्हात्रे साहेब आणि त्यासोबत वामनजी म्हात्रे साहेब. खरं तर वरुणजी म्हात्रे यांच्या राबाने ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत आणि पहिला सामना, एक मोठी मॅच आपण पाहिली. त्यानंतर आता आजच्या रात्रीतील अंतिम मॅच मैदानावरती रंगताना तुम्हाला दिसेल. गेम ऑन, लेट्स प्ले. टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय जवळ 33 धावांचं आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी विकीच्या साथीनं प्रसाद.
विनायक बॅटची गड आहे, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगानं. दोन धाबा इथे एकवटल्या जातील. पहिलाच बॉल जसा डॉट आला, पुढच्या बॉलवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पुढे फसला जरूर, परंतु दोन धाबा जमा करत असताना चांगली बॅटिंग होती. 33 धाबा 3 ओव्हरमध्ये चेस करायच्यात. इथे देखील पुन्हा एकदा बॅटला बॉल घासत असताना शरीरावरती आदळतोय सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 3 या आकड्यावरती आता पुढे सरकत असताना टॉप गिअरवरती बॅटिंग येथून करावी लागेल, कारण गावदेवी पिंपळलीवाडी संघ तुम्ही पाहताय सलग 3 मॅचमध्ये टॉस जिंकत असताना बॅटिंगच करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि आता या मॅचमध्ये 32 तर बनल्या जरूर. 33 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन आतापर्यंत 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न नाही जमलं, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर बॉल सुसाट निघालाय. बॅटची कडा घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट. बॉलची समाप्ती होत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये, चांगली बॉलिंग होती. राऊंड विकेट. फुल टॉस फटका हा देखील जवळपास फसलाय. जर फुल टॉस बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाऊ शकत नाही, मग कशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी हा प्रश्न विचारलाय. परतावं लागेल माघारी. सबीर रन विकेट. इथे देखील दोन्ही बॅटर एका ट्रॅकवरती, अपघात निश्चित. या मॅचची गोल्डन विकेट. समीर मेहरला देखील मैदान सोडावं लागेल. भोपळाही फुटू शकला नाही. 33 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना काय सुरुवात केली विनायक गोरेनं. या मॅचमध्ये समीर मेहरला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल फक्त 3 बनल्यात. 12 बॉल 30 धाबाची गरज या मॅचमध्ये. स्टप्स मैदानावरती उभा आहे. या मॅचमध्ये टॉप गिअरवरती स्टप्सला बॅटिंग करावी लागेल. आता बॅटर कोणता, सूरज तरे येईल की ललित भोईर, यावरती सरांचं लक्ष लागलं. या मॅचमध्ये 2 मॅचमध्ये किशोर मेहर नव्हते. या मॅचमध्ये किशोर देखील दाखल झालेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. मोहपाडा एरंजड म्हटलं की पहिली बाईक जर कोणी आणली असेल ना मोहपाडा गावामध्ये, एरंजड गावामध्ये, तर त्याचं नाव किशोर मेहर. त्याचं येणं बाकी आहे, परंतु आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. नवीन फलंदाज दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 अनिल पादीर. ड्राईव्ह केला हलक्या हातानं, सिंगल धाव एकपटी दुसरीचा प्रयत्न करतायत. क्रिकेट आता सेन्सिबल आणि कॅल्क्युलेटिव्ह तुम्हाला पाहायला मिळेल, कारण माहिती आहे स्टप्सला देखील सिंगल डबलला देखील आपण हा सामना जिंकू शकतो. त्या अनुषंगानं 2 धावा त्यांनी इथे एकवटल्या आणि या डबलच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 11 बॉल 28 धाब्याची गरज या मॅचमध्ये. बरोबर तयार. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. इथे घडले काय यशच्या उद्ध्वस्त मागची यष्टी दाखवली आणि तीच वाकवली. फलंदाज स्टप्सला देखील मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती ललित भोईर दाखल होतं या मॅचमध्ये. इथून ललितला सुवर्ण संधी करून दाखवावं लागेल या मॅचमध्ये, कारण 10 बॉल 28 धाबाची गरज आहे. अभी नाही तो फिर कभी नाही. पुढचा बॉल
आल्या आल्या पहिलाच बॉल, इथे देखील सेन्सिबल क्रिकेट, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, लाईन भरपूर चांगली होती, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, डॉट बॉलची समाप्ती होत असताना 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 28 धाबा इथून चेस कराव्या लागतील. जयास पॉमचे आमचे ओनर अक्षय वासुदेव भुईर या मॅचचा आनंद घेत आहेत. अजून एक डॉट, 8 बॉल 28 धावेची गरज आहे. हा सामना ललित भोईरने जर जिंकवला तर अक्षय भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे दलितसाठी. इथे देखील सलगचा तिसरा डॉट आलाय, सरावाचा अभाव जाणवतोय. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा अजून एक डॉट, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आधीच फिरते, बॉल थोडासा स्लो येतोय या मॅचमध्ये, त्यामुळे तुम्ही पाहताय आता सामना येऊन ठेपलाय. 7 बॉल 28 धाबा चेस करावा लागतील. सलगचा चौथा डॉट आलाय या मॅचमध्ये, तुम्ही पाहताय पूर्णपणे बॅकफुटवरती संघ तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड आता 6 बॉल आणि 28 धाबा चेस करावा लागतील. 12 बॉलमध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 3 तर या ओव्हरमध्ये अनिलने खर्च केला 2. त्यामुळे संघ तुम्ही पाहताय आता थोडासा बॅकफुटवरती नजर येतोय. बॅटिंग करत असताना फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड. अंतिम 6 गेंदों का खेल यहाँ से शेष होगा. 28 की दूरी है इस मुकाबले में. गेंदबाजी मार्ग के ऊपर लकी आते हुए सामने बल्लेबाज क्या ये रन चेस कर पाएंगे. बड़ा स्ट्रोक आते ही घुमा दिया, दे घुमा के गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. दंदनाता हुआ छक्का, 6 रन. 28 की दूरी थी. पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद टीम की रन संख्या काफी तेजी से आगे बढ़ती हुई अब तक यदि बात करेंगे तो 1 और 11 रन बनते हुए 5 गेंद और 22 की दूरी है इस मुकाबले में. बल्लेबाज अच्छा स्ट्रोक लगाते हुए टीम की रन संख्या 11. गेंदबाज लकी आ चुके. गेंदबाजी मार्ग के ऊपर बड़ी प्रतियोगिता आप देख पा रहे जरूर. वरुण इंफ्रा ट्रॉफी का आयोजन और नियोजन ऐसा लगा था इस प्रतियोगिता में बारिश होएगी, क्योंकि कल के दिन में बारिश की संभावना, बारिश गिरी भी थी, लेकिन आज फिर से एक बार वही मौसम नजर आता हुआ. गेंदबाज तैयार, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की चाहत थी, संपर्क नहीं था बल्ले और गेंद का. बिंदी गेंद की समाप्ति होती हुई और नंबर 3 का खेल शेष हम देख पा रहे दोस्तों. पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद फिर से एक बार कमबैक करते हुए गेंदबाज लकी इस मुकाबले में. स्ट्रोक अच्छा है, रन भी अच्छे मिलेंगे. सिंगल तो बटोरा बड़ी तेजी से, दूसरे की कोशिश, 2 रन बटोरना चाहते थे और यहां से 2 रन मिलता हुआ. वाइल्ड कार्ड एंट्री है टीम गावदेवी पिंपलवाड़ी टीम की. और क्या खेल दिखा है आज के दिन में. सुबह से यदि बात करेंगे तो 2 मुकाबले जीते विनायक गोरे ने. और आज मैंने पहली बात कही थी रजी जी साल में, विनायक गोरे और अनिल पादिर जो 2 टीम थे वो आज फिर से एक बार खेलते हुए नजर आए साथ में. अच्छा लगा दोनों को साथ में खेलते हुए देखते हुए. डॉट, बेंदी गेंद की समाप्ति. 2 गेंदों का खेल शेष है इस मुकाबले में. और अभी भी यदि बात करेंगे तो 20 की दूरी. इस बार भी फिर से एक बार बेंदी गेंद की समाप्ति होती हुई और का यहाँ पर समर्पण होता हुआ. 1 गेंद का खेल शेष होगा. 20 की दूरी है इस मुकाबले में. टैप करने की कोशिश, यह मुकाबला यहाँ पर फिनिश होता हुआ, चौका आता हुआ और एक बड़ी जीत हासिल करते हुए टीम इस मुकाबले में गावदेवी पिंपरीवाड़ी. अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशंस. तो हार्ड लक टीम, फ्रेंडशिप क्रिकेट टीम मोहपाडा एरंजाड. या मॅचचा मार्ग नो डाऊट